दिग्गज अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाची खासदार जया बच्चनच्या नुकत्याच केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झाला आहे. तिने अक्षय कुमारच्या समाजोपयोगी चित्रपटांबद्दल टॉयलेट एक प्रेमकथा आणि पॅडमॅन यांच्यावर टीका केली. इंडिया टीव्हीच्या शी कॉन्क्लेव्हमध्ये उपस्थिती दरम्यान जया बच्चननी या चित्रपटांवर टीका केली आणि फक्त त्यांना फ्लॉपच म्हटले नाही तर त्यांच्या नावांबद्दल देखील तीव्र असहमती व्यक्त केली. त्या इव्हेंटमध्ये जया बच्चननी अक्षय कुमारच्या चित्रपटांच्या नामकरणावर प्रश्न उपस्थित केला, विशेषतः टॉयलेट एक प्रेम कथा याच नावावर. ती म्हणाली, अभी आप नाम भी देखिए तो मैं ऐसे पिक्चर्स कभी न देखूं. टॉयलेट एक प्रेम कथा ये कोई नाम है, ये कोई टाइटल है? कृपया बताइए आप लोग में से कितने लोग इस तरह की टाइटल वाली फिल्म देखने जाएंगे. जया बच्चनच्या विधानामुळे इंटरनेटवर नाराजी व्यक्त होत आहे आणि नेटकरी अमिताभ बच्चनच्या पीकू मधील भास्कर बॅनर्जी या पात्राशी तुलना करताना दिसत आहे. त्याचं हे पात्र हास्यास्पदपणे त्याच्या पचन आरोग्याबद्दल ऑब्सेस्ड आणि त्याला वारंवार कॉन्स्टिपेशनची समस्या असते असं या चित्रपटात दाखविलं आहे. एवढंच नाही तर या चित्रपटामध्ये तो त्याच्या पोटाच्या हालचालींबद्दल सतत तक्रारी करत आणि पॉटी समस्यांच्या विचारांनी अनेक ऑकवर्ड परिस्थिती निर्माण करत असल्याचं देखील दिसत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि मुंबई आउटलुक चॅनलला सबस्क्राईब करा.